नमस्कार, मी सोनल. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं टेक विथ सोनलमध्ये. तर तुम्हाला माहितीच आहे की येत्या 7 फेब्रुवारीला राज्यामध्ये एकूण 12 जिल्हा परिषद त्याचबरोबर 125 पंचायत समितीचं मतदान पार पाडणार आहे. तर मग आता त्यासाठी तुम्हाला वोटर ID स्लिप जर डाउनलोड करायची असेल तर ती कशी करायची हेच आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करून जा आणि ही स्लिप तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता. तर सर्वात आधी तुम्हाला Google प्ले स्टोअरवरती जायचं आहे. प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्हाला ECI नेट हे ॲप्लिकेशन सर्च करायचं आहे. समोरचं जे ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर हे गव्हर्नमेंट रजिस्टर ॲप्लिकेशन आहे. तर हे ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर त्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यावरती तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन करायचं. जर तुम्ही लॉग इन केलं नसेल तर मोबाईल नंबर टाकून तुम्हाला एक OTP येईल आणि त्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन करू शकता. इथं दिसणाऱ्या पर्यायापैकी सर्च युअर नेम इन अ वोटर लिस्ट याच्यावरती आपल्याला जायचं. ह्या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा 4 ऑप्शन दिसतील. तर इथे बघू शकता तुम्हाला 4 ऑप्शन दिसतात. तर सर्च बाय वोटर ID, मग तुम्ही इथे नंबर टाकू शकता तुमचा मतदान कार्डवरचा. त्यानंतर तुम्हाला तुमची पावती समोर दिसेल किंवा मग तुमचं पूर्ण डिटेल्स इथे फिल करू शकता. त्यानंतर सुद्धा पावती डाउनलोड होते किंवा मग सर्च बाय मोबाईल नंबर टाकून तुम्ही इथे क्लिक करू शकता. त्याचबरोबर सर्चवर QR कोड म्हणजेच मतदान कार्डावरती जो QR कोड दिलेला असतो कार्डच्या पाठीमागे त्याच्यानुसार तुम्ही इथे सर्च करू शकता. तर मग अशा प्रकारे इथे तुम्हाला पावती ओपन होते आणि शेअरच्या ऑप्शनवरती जाऊन तुम्ही ती शेअरसुद्धा करू शकता. म्हणजे तुमची पूर्ण डिटेल्स येते. त्याचबरोबर तुमचं मतदान कुठल्या शाळेमध्ये किंवा कुठल्या कॉलेजमध्ये आले ते सुद्धा इथे दिसते. तर व्हिडिओ मग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त मतदारांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवरती जर नवीन असेल तर बेल आयकॉनला प्रेस करून चॅनलला सबस्क्राईब मात्र करून जा. म्हणजेच असे महत्त्वाचे अपडेट आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील.